मी अरविंद तुकाराम डोळे, भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक। मार्च 2024च्या दरम्यान गडचिरोली नगर परिषदला प्रभारी म्हणून यमाजी धुमाळ हे मुख्याधिकारी होते व त्या काळामध्ये या गडचिरोली शहरातील दारू व्यावसायिक व्यंकटेश बारसर यांना नियमबाह्य बेकायदेशीर देशी दारू दुकान चालवण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले। जशी मला याची कल्पना आली असता त्यावेळी मी नगर परिषदेमध्ये गेलो असता त्या ठिकाणी बनवाबनवीचे कागदपत्र मला आढळले। तेव्हा मी या ठिकाणी नगर परिषदेला असंख्य लोकांचा मोर्चा नेला, मान्य जिल्हाधिकारी तथा वरिष्ठाकडे तक्रारसुद्धा केल्या, परंतु त्या तक्रारीची चौकशी होत नव्हती। इथं असंख्य लोक, काही लोक त्या दारू व्यवसायाच्या पाठीशी होते, परंतु मी सतत ते पाठपुरावा करत राहिलो। शेवटी तक्रार चौकशी न झाल्यामुळे मला माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर इथं रिट पिटिशन दाखल करावं लागलं। माननीय न्यायालयाने 6 आठवड्यामध्ये चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले। तेव्हा कुठे माननीय जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी चौकशीसाठी समिती गठीत केली व समितीने चौकशी करून मान्य जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल दिला व मान्य जिल्हाधिकारी यांनी 19/12/2025 रोजी दिलेले नगर परिषदेचे नाहरकतपत्र रद्द केले। एवढेच नव्हे तर मान्य जिल्हाधिकारी यांना मी परत पत्र लिहिले का सदरची नाहरकतपत्र रद्द झाले तर दुकानसुद्धा बंद करण्याची मागणी केली आहे। ते सुद्धा दुकान बंद करतीलच, जर न केल्यास मी सुद्धा या माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे परत रिट पिटिशन दाखल करणार आहोत। असे असताना मात्र निवडणुकीच्या दरम्यान काही विरोधकांनी माझी बदनाम केली। काही लोक तक्रार करतात व पैसे घेऊन गप्प बसतात। त्या विरोधकांना मी सांगू इच्छितो मी त्यातला नाही। मी माझे 5 वर्षे नगर परिषदेमध्ये या विरोधी भूमिका बजावली। यापुढे जरी मी नगर परिषदमध्ये नसेल तरी माझं पूर्णपणे नगर परिषदेकडे लक्ष असेल। आता अशा प्रकारचा कुठले भ्रष्ट काम होत असेल मी खपवून घेणार नाही, एवढे त्यांना सांगू इच्छितो।